नमस्कार, आज आपण बिर्याणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण चिकन घेतलेले स्वच्छ धुवून त्याच्यावर हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला घेतलेला आहे। त्याच्यावर लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 2-4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यात 1 वाटी दही घेतलेलं आहे। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान असं व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आता त्याला आपण झाकून अर्धा तास तसंच ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर त्याच्यात आपण हिरव्या मिरचीची पेस्ट आहे, त्याच्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली, ती टाकून घेऊ। ती सुद्धा छान व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन सोडून घ्यायचं। आता चिकन आपण तेलामध्ये छान व्यवस्थित भाजून घेणार आहे 5 ते 10 मिनटं। चिकन छान भाजतंय। 5 ते 10 मिनटं आपण छान त्याला व्यवस्थित परतलेलं आहे। त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, बघू शकता। त्याच्यात आपण तळलेला कांदा आहे तो टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकणार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि झाकण ठेवून त्याला शिजू देऊया। एका साईडला आपण एक टोप घेतला आहे, त्याच्यात तूप घेतलेलं आहे 1 चमचा आणि त्यात खडा मसाला भाजून घ्यायचा तुपात आणि पाणी टाकायचं। पाणी उकळलं की त्याच्यात आपण बासमती तांदूळ धुवून ठेवला होता तो सोडून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि छान असा भात शिजत आला, अर्धवट शिजवून घ्यायचं आहे। आपण 50% शिजवून घेतलेला आहे, तो एका चाळणीमध्ये काढून घेऊ। आता चिकन शिजले का नाही ती चेक करूया। तर चिकनसुद्धा आता आपलं 50% छान शिजलेलं आहे। त्याच्यावर आपण तळलेला कांदा टाकून परत एकजीव करून घेऊ। तर छान असं आपलं चिकन अर्धं शिजलेलं आहे। आता आपण शिजवलेला भात होता तो त्याच्यावर सोडून घेऊ। छान व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचा। छान पसरून झालेला आहे। आता त्याच्यावर तुपाची धार सोडून घेऊ आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं। तर रेडी झाली आपली चिकन बिर्याणी। कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका। धन्यवाद।